छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आता डबल येतो, चला बसून घ्या इकडे मंडळी या। डॉक्टर आपल्या शहराच्या माजी नगराध्यक्ष सौभाग्यवती डॉक्टर रंजनाताई अकोले यांनी व्यासपीठावरती यायचं आहे। उजव्या बाजूला असलेले सर्व कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना विनंती करतोय, आपण समोर या। आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या समोर येऊन मतदान करायचं आहे, कोणी बाजूला लपून लपोछपी करणार नाही। आपल्या सर्वांनी गेल्या 6 महिन्यापूर्वी 2.25 लाख मतांनी निवडून दिलं। त्या केंद्रीय राज्यमंत्री आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीमती रक्षाताईंचं आगमन झालं। आपण सर्वांनी टाळ्या वाजवून रक्षाताईंचं स्वागत करायचं आहे। आपल्या या आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविकसाठी मी आदरणीय जिल्हा उपाध्यक्ष पद्माकरजी महाजन यांना विनंती करतो, आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेबांचा। आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके, शांत, संयमी आणि मनमिळावू अभ्यासू व्यक्तिमत्व, रावेर विधानसभेचे उमेदवार व भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अमोलदादा जावळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या खानदेशचे सुपुत्र आणि गुजरातमध्ये आपल्या खानदेशमधून जाऊन गुजरातचे त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष व केंद्रीय मंत्री CR पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। CR पाटील साहेब मुक्ताईनगर, धुळे, नंदुरबार, नाशिक या ठिकाणी दौरा करत असताना आज रावेर या ठिकाणी त्यांचं आगमन झालं। आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा आभार मानतो व स्वागत करतो। आपल्या सर्वांचे लाडके, आपले संकट मोचक, नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात असे गिरीश भाऊ महाजन, त्याचप्रमाणे सर्वांच्या लाडक्या केंद्रीय मंत्री खासदार श्रीमती रक्षाताई खडसे या ठिकाणी मंचावर महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्या 15 ते 20 दिवसापासून या रावेर मतदारसंघामध्ये उमेदवाराच्या माध्यमातून सर्व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व मतदारसंघ पिंजून काढलेला आहे। प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तांड्यावर, प्रत्येक वाड्यावर, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम उमेदवार व उमेदवारांच्या सोबत सर्व संघटना, महायुतीचे सर्व पदाधिकारी, यामध्ये रावेर शहर, यावल, फैजपूर हे 3 शहर बाकी आहे। या 2-3 दिवसात संपूर्ण मतदारसंघामध्ये पोहोचून या ठिकाणी प्रचार 18 तारखेला संपणार आहे। या ठिकाणी आपल्या सर्वांचे आवडते नेते CR पाटील साहेब, गिरीश भाऊ महाजन, रक्षाताई खडसे यांना सांगू इच्छितो की संपूर्ण मतदारसंघामध्ये जेव्हा फिरत असताना हजारोच्या संख्येने माता, भगिनी, पुरुष उपस्थित असतात, आम्ही त्या ठिकाणी कोणत्याही कार्यकर्त्यांना पैशाचं आम्ही दाखवून त्या ठिकाणी आणत नाही, परंतु खरे मतदार आणि महायुतीवर प्रेम करणारे सर्व नागरिक आणि मतदार या ठिकाणी उमेदवाराच्या खांद्याला खांदा लावून या महायुतीचे सर्व कार्यकर्ते संपूर्ण रावेर आणि यावल मतदारसंघामध्ये फिरत आहे। फिरत असताना आपल्या सर्वांच्या लाडक्या बहिणी अतिशय उत्साहामध्ये रांगोळी काढून, त्या ठिकाणी कमळाचं फूल सुद्धा काढून, उमेदवाराचा फोटो काढून, गिरीश भाऊंचे सुद्धा फोटो काढले आणि संपूर्ण वातावरण या ठिकाणी धवळून निघालाय। सर्व मतदार वाट बघतोय 20 तारखेची आणि 20 तारखेला या
महायुतीचे उमेदवार अमोलदादा जावळे यांना निवडून आणण्यासाठी हजारो लोक ह्या रस्त्यावरती उतरून या महायुतीवरती प्रेम करत आहे। मित्रांनो, आपण बघितलंय महायुतीचा व भाजपचा आमदार नसल्यावर काय हाल होतात या आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय। परंतु आज आपण गेल्या 5 वर्षापासून आपल्या या मतदारसंघाचे हाल बघतोय। म्हणून आणि या ठिकाणी सर्व माता भगिनींनी या ठिकाणी रस्त्यावर उतरून प्रत्येक बूथ वरती जाऊन आपल्याला आपल्या मतदाराचा हक्क बजवायचा 20 तारखेला सर्व माता भगिनी आणि सर्व वयोवृद्ध तरुण मंडळी खास करून या संपर्कामध्ये आणि मतदानामध्ये सहकार्य करत आहे, सहभाग घेत आहे। तरी मी सर्वांना विनंती करतो, या ठिकाणी येत्या 20 तारखेला जास्तीत जास्त संख्येने अमोल भाऊ जावळे यांना भरघोस मताने विजय करावा व आपला सुद्धा सिंहाचा वाटा या येत्या इलेक्शन मध्ये राहावा अशी सर्वांना विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद महाजन। यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांची आपण गेल्या तासापासून वाट पाहताय ते केंद्रातील जलशक्ती कॅबिनेट मंत्री नामदार सी.आर. पाटील साहेब यांचा सत्कार मी आदरणीय सुरेश भाऊ धनके प्रदेश सदस्य भाजपा आणि तालुका अध्यक्ष महेश भाऊ चौधरी यांना विनंती करतो की आपण भाऊंचा सत्कार या ठिकाणी करावा। पुढील सत्कार मूर्ती आपल्या सर्वांचे संकट मोचक आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांचा सत्कार या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकरजी महाजन आणि तालुका सरचिटणीस दुर्गेश पाटील हे करतील। राज्यमंत्री नामदार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा सत्कार महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष रंजनाताई व तालुका अध्यक्ष आशाताई सपकाळ या करतील। गुजरात राज्याचे पर्यावरण मंत्री आदरणीय नामदार मुकेशभाई पटेल यांचा सत्कार या शहराचे अध्यक्ष दिलीप पाटील व जिल्हा सरचिटणीस हल्लाभाऊ कोळी यांनी त्यांचा सत्कार करावा। आपल्या सर्वांच्या भगिनी आदरणीय सौभाग्यवती गंगाताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। थेरवडा येथील या भगिनी आहेत आणि आदरणीय नामदार सी.आर. पाटील साहेबांच्या सौभाग्यवती आहेत। या ताईंचा सत्कार मी विनंती करतो की रंजनाताईंनी त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा। त्यासोबत रेखाताई बोंडे आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। फार मोठा साधीला आणि असं आमच्या गंगाताईंचं आहे। दिल्लीवर गेल्यानंतर गंगाताई सर्व खाद्यवाक्यांच्या चांगल्या पद्धतीने व्यवस्था करतात। धन्यवाद। या ठिकाणी त्यांचे चिरंजीव आदरणीय जिग्नेश भाई हे सुद्धा उपस्थित आहेत। जिग्नेश भाईंचा सत्कार आता बोल आमदार जिग्नेश भाई या ठिकाणी उपस्थित त्यांचा सत्कार मी सुनील पाटील पंचायत राज्य प्रदेश सदस्य आणि तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील यांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करावा। तसेच अनेक वेळेपासून आपण वाट पाहतायत। या ठिकाणी नामदार सी.आर. पाटील साहेबांचा सत्कारासाठी परमपूज्य गोकुळ महाराज आणि संतोष महाराज हे सुद्धा आणि कीर्तनकार त्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा आहेत, ते सुद्धा त्यांचा सत्कार करतील। आपण
आपल्या सर्व तिरोडावासीय तालुकावासीय आणि सर्व उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या वतीने साहेबांच्या विनंतीनुसार आपल्या माध्यमातून शब्द सुनावणे साहेबांचा सत्कार करतो. वेळेचं बंधन आहे, पुढच्या सभेला जायचं आहे, म्हणून आपल्या सर्वांची माफी मागून या ठिकाणी सत्काराच्या कार्यक्रमाला थांबवतो. पुढील मनोगतासाठी मी आदरणीय क्रीडा व युवक कल्याण केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करा.